आम्ही केली 8,000 8,000 केली तर डाळ घातली 3 पाव साखर टाकली पावभर गूळ टाकलं त्याच्यातून डाळ वाटून घेतली म्हणजे डाळीला लई टाईम लागला म्हणजे ते पाणी झारलं होतं म्हणून कोरडी झाली त्याच्यामुळं पाणी ते करायसाठी वाटायसाठी लई टाईम लागला त्याला तर ते वाटले गेली नव्हती तर मग इथं इकडं पाणी इकडं आणली तर ती चाळणी टाकली म्हणून ती कानी सुक्की झाली मग इथं मी डाळ वाटून घेतली आणि डाळ वाटून घेतल्याच्या बाद हे आपलं वड्याचं भिजवलं होतं म्हणजे डाळ टाकली होती वड्याची काळी डाळ टाकली होती मग ती भिजायला टाईम लागला मग म्हणून मी ते काढून दिलं तर म्हणजे थोडंसं मी आता ते आणलं होतं शेंगदाणे आणले ते शेंगदाणे आणले तर त्यात मी गूळ टाकला तूप टाकलं इलायची टाकली ते टाकलं आणि तेवढ्यात कुकर लावले तर ती आपले करू लागले तर मग सून आली मग सुनेनं करू लागलं म्हणजे दोघींनी केले मग ती तर ती जे पहिल्याच वेळेस तर मग केली कारण ती बरोबर आली नाही ती 5-6 केली तिनं पण ती आम्हाला काय साशाच नाही सापडला तर त्याच्यामुळं आम्ही हातानंच बनवलं ती म्हणे मी करून टाकते म्हणलं कर मग तिनं ती हातानं मला विचारलं मग पाहिलं मग तिनं पूर्ण चालू केले पण बरोबर काय आले नाही पण जशी एक बरोबर पाच्यातून 4 जरा म्हणजे बरोबर करता आले नाही तिथे त्याच्यामुळं त्यांनी ते एक चांगलं आला 4हातून 5च्यातून तर मग आम्ही काय केलं होतं पोळ्या केल्या भजी केली हपाई बाग केलं होतं त्याच्यात तूप टाकलं त्या इलायची टाकली गूळ किसून टाकला जरासं ती पिठी साखर टाकली आणि तुपानं ते असं हे करून घेतलं तर मग त्याची नाही बनवली हे करंज्या तर मग पहिले पण पिठाचेच घेतले पिठात काय केलं पिठच घेतले मी पण पिठात मी तेल टाकून मळून घेतलं ते पीठ त्याच्यामुळे ते लुसलुशीत आले होते तर काही वड्यात डाळ होती तर वड्यात डाळ होती पण ते वडे पण मी केले तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन आता एवढे शेंगदाणे आणले होते पावभाजी शेंगदाणे आणले होते त्याचेच केले म्हणजे टाईम नव्हता भेटला आम्हाला टाईम नव्हता भेटला म्हणजे झोपली होती झोप लागून तशी झाले झोप लागली तर मग टाईम झाला म्हणून मग एवढे काम पटकन करून घेतलं इथं डाळ वड्याची डाळ दुकानदार काय डाळ नव्हतं नका काय तर चिकन करणं आपल्या सवयी ना गावाकडं सोलाची डाळ चव जाते कसं चव जाते चांगली लागत नाही मला आवडत नाही तर म्हणून काळी डाळ दोन टाकलेली ती चांगले वेगळे होतं तर त्याच्यामुळे मला आणली नाही नाताले चव द्यावा सारखी आवडत पाणी जो घालतातच त्याच्यामुळे आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून टाका